भारतीय हवामान विभागानं इराक आणि बांगलादेशातून येणाऱ्या चक्रीवादळामुळे जम्मू आणि काश्मीर, बिहार आणि पश्चिम बंगालसह 18 राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिलाय। सध्या उत्तर भारतात उष्णतेला सुरुवात झालेली आहे, पण येत्या काही दिवसात थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे। तसंच देशातील बहुतांश राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केलेली आहे। काय अंदाज आहे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 15 मार्च पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे। पहिलं चक्रीवादळ इराकमधून उत्तर भारताकडे सरकत आहे, ज्यामुळे दिल्ली, NCR आणि आसपासच्या भागात वाढत्या तापमानापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान बांगलादेशातून दुसरं चक्रीवादळ येतंय, त्यामुळे पूर्व आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। या चक्रीवादळामुळे उत्तर, पूर्व आणि ईशान्य भारतातील हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे। या काळात जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार हिमवृष्टी, पाऊस आणि गडगडाटी वादळ येण्याची शक्यता आहे। याशिवाय पंजाब आणि हरियाणामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, तर राजस्थानमध्ये देखील अशी स्थिती राहण्याची शक्यता आहे। बिहार आणि पश्चिम बंगालसह पूर्वेकडील राज्यांमध्ये तसंच अरुणाचल प्रदेश सारख्या ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। अरुणाचल प्रदेशातही जोरदार हिमवृष्टी होऊ शकते। दक्षिण भारतात तामिळनाडू, केरळ सारख्या राज्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। परिस्थिती आणखी बिघडल्यास शाळा, महाविद्यालय बंद होण्याची शक्यता आहे। पूर, वीज खंडित होणं आणि पायाभूत सुविधांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर त्यांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आलाय। विशेषतः अतिवृष्टीची शक्यता असलेल्या भागात पूर्व किनारपट्टीवरील मच्छीमारांना परिस्थितीत स्थिर होईपर्यंत समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। पूर्व किनारपट्टीवर सर्वात जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर वाऱ्याचा वेग 60 किलोमीटर प्रति तास पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात तापमानाचा पारा प्रचंड वाढलेला असून 36-37 अंश सेल्सिअस पर्यंत पारा जातोय। पुढील 3 ते 4 दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे। त्यानंतर मराठवाड्यात 20 मार्च पर्यंत पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहून काही ठिकाणी वादळी वाऱ्याची शक्यता आहे। कमाल तापमानात सरासरी एवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमानात सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे।